भक्तिमय चॅनलवर मी खूप व्हिडिओ बनवले. ऑन इमेज डाउनलोड करून वगैरे भरपूर व्हिडिओ बनवले. पण आता मला थोडंसं फेस दाखवून व्हिडिओ बनवायचे आहे. मध्ये मध्ये मी काय ब्लॉगिंग हे त्यामध्ये मी इमेज पण देवाची दाखवणार आहे. आणि थोडंसं देवाबद्दल थोडीशी कथा किंवा काय काय हे करून मी असे व्हिडिओ बनवणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट और ते करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळू शकते आणि मी चॅनल सबस्क्राईब करू शकते. त्यासाठी मला हे कंटेंट वापरते. मी थोडंसं फेस टू फेस आणि थोडंसं इमेजद्वारे. तरी पण माझ्या चॅनलला सपोर्ट, कमेंट व सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आज आपण गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला व त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. गणपती बाप्पाचं आपण नामस्मरण करायचं आणि त्यांची उच्चार कशी असतात. सगळ्यात प्रथम गणपती बाप्पाचं विशेष आपण अभिनंदन करायचं असतं. आपण एका देवाच्या जन्माची कथा बद्दल आपण बोलूया, जेणेकरून आपल्याला खूप महत्त्वाचे आणि आनंद असं व्हिडिओ बनवताना चांगलं वाटेल, पाहणार आहोत. त्याच्या मागे तुम्हाला असं सांगते की गणपती बाप्पाच्या नावाने आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यातून आपण त्या इमेज थ्रू आपण गणपती बाप्पांच्याबद्दल थोडीशी जागृत आणि मेन म्हणजे नवीन जरासं असं बनवून आपण आज तयार करूया. जे की असं आहे की नवीन मध्ये मध्ये गणपती बाप्पाबद्दल इमेज आणि थोडी थोडी महत्त्वाची गोष्ट सांगायची किंवा कहाणी सांगायची आणि आपण असं बोलायचं की जेणेकरून विघ्नहर्ता हा सगळ्यात देवाच्या प्रथम पूजणारा असतात, त्यालाच विघ्नहर्ता बोलतात. चला तर मग आज जाणून घेऊया आपण गणपती बाप्पाचा प्रथम पूजा का करतात आणि प्रकट का झाले, गणपती बाप्पा कसे प्रकट झाले याबद्दल आपण जाणून घेऊया. चला तर. अशी घटना आहे जेणेकरून माता पार्वती आणि शंकर भगवान यांच्यासोबत झाली. पौराणिक कथाबद्दल जाणून घ्या. एकदा असे झाले की माता पार्वती स्नानगृहामध्ये अंघोळ करण्यासाठी गेले असताना तिथे साक्षात गणपती बाप्पा त्यांनी आपल्या मळापासून गणपती बाप्पांना निर्माण केले. गणपती बाप्पांना निर्माण केल्यानंतर ते स्नान करायला ते जाणार तेवढ्यात त्यांना होत्या. तेव्हा त्यांच्या घरात रक्षणासाठी, खास त्यांच्या रक्षणासाठी त्यांना कोणतरी म्हणजे नव्हते. त्यांनी त्यावेळेस काय केलं, गणपती बाप्पांना आपल्या शरीरावरील उटणे काढले आणि त्यांनी त्या उटण्यापासून, चंदनापासून एक असं मूर्ती तयार केली की त्या मूर्तीपासून त्यांनी शरीर केली आणि त्यात त्यांनी स्वतःचा प्राण फुटला. ती मूर्ती साक्षात तयार झाली. त्यातच गणेशाचं रूप निर्माण झालं आणि गणेशाचा जन्म निर्माण झाला. अशा या आईने त्यांचे सांगितले की आत कोणाला येऊन द्यायचं नाही. हे मग ते त्याच वेळेस शंकर भगवानचा हे झाले आणि त्यावेळेस गणपती बाप्पांनी सांगितलं आत तुम्हाला जाऊन देणार नाही. त्याच वेळेस बाल गणेश तिथे आले आणि निर्माण झाले. त्याच वेळेस बाल गणेशांनी रूप प्रकट केले आणि आतमध्ये शंकर भगवान जात असताना त्यांना अडवले आणि म्हणाले आत तुम्ही प्रवेश करू शकत नाही. शंकर भगवान काही थांबत नव्हते. यातच तर शंकर भगवानने विचार केला की आत का जाऊन देत नाही. आणि ह्यात श्री गणेशाने बालहट्ट आणि जन्मलेला महत्त्वाचे कर्तव्याचे पालन केले. कर्तव्यनिष्ठा हे लहानपणीच सगळ्यांना शिकवले. म्हणूनच आता गणपती बाप्पा मोरया हे आपण सगळे गणपतीच्या 10 दिवसामध्ये आपण हा उच्चारण करतो आणि साक्षात शंकर पार्वती विराजमान होऊन आपल्या बाळाचं ते महत्त्वाकांक्षी त्यांना महत्त्वाचे प्रेरणा देतात आणि 9 दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. याच महत्त्व असतं की गणपती बाप्पाला किती महत्त्व आहे.
या 10 दिवसात. आणि गणपती बाप्पा हे प्रथम पूजले जातात, म्हणून गणपती बाप्पा मोरया उच्चारण मंगळवारी किंवा या दिवशी केलं ना आपल्याला खूप महत्त्वाचं आणि शांतता लाभते. माझं उच्चारण मला गणपती बाप्पाची कथा कशी वाटली तर लाईक कमेंट वा. अशीच मी तुम्हाला भक्तिमय कथा ते व्हिडिओ तुम्हाला देत जाईल. मग त्यामुळे तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, विसरू नका. की भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून अशीच भक्तिमय व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार. फेस टू फेस आणि थोडीशी प्रेरणादायक कथा असणार. त्यामुळे मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.